नमस्कार, मी स्नेहल कानडे आपलं स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ स्नेहलमध्ये. तर आज आपण भेटत आहोत शिर्डी लोक मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना. तर तुम्ही आज खासदार पदावर आहात, तर तुमचा शालेय प्रवास ते खासदारकीपर्यंतचा प्रवास थोडक्यात तुम्ही आम्हाला काय सांगाल? माझ्या जीवनाचा प्रवास म्हणजे संघर्ष, त्याचबरोबर मेहनत, कष्ट यांनी पूर्ण असलेला. म्हणजे वडील लहानपणी तिसरीला असताना वारले. घरामध्ये आई आणि भाऊ यांच्या संगोपनामध्ये 10वी-11वीपर्यंत माझी आई होती. 11वीनंतर आई पण वारली. त्यानंतर शिक्षणासाठी काय करायचं म्हणून संगमच्या कॉलेजमध्ये प्रवेश केला. FYपर्यंत मी शिक्षण तर घेतलंच, परंतु शिक्षण घेताना प्रचंड ज्याला अडचणी म्हणतो, म्हणजे एक वेळच्या जेवणाचीसुद्धा भ्रांत असायची. कधी कधी आम्ही डबे यायचे आमचे भाकरी, त्या डब्यामध्ये आम्ही 4 जणं राहायचो एका खोलीमध्ये. सकाळी जेवण संपायचं, संध्याकाळी जेवण नसायचं. 10 पैशाच्या भज्यावर आम्ही रात्री पाणी पिऊन झोपायचं. प्रचंड अशा गोष्टी आहेत. परंतु त्यानंतर माझं शिक्षणाच्या प्रति प्रचंड मनामध्ये ओढ आणि आस्था होती. मी नेहमी एक 5 नंबरच्या आत असायचं, 2रा, 3रा, 4था, 5वा. पण मी FYला असताना आपण हे काय आता शिकू शकणार नाही, आपल्या नोकरीशिवाय पर्याय, म्हणून मी जाणीवपूर्वक FYला शिक्षण सोडून दिलं. नको ते शिक्षण, आपण बघूया काय करून. मग माझ्या आयुष्य सुरुवात 90 रुपयावर केली. 90 रुपयाला अकोल्याच्या खरेदी संघामध्ये मी नोकरीला लागलो. त्यानंतर मी काही दिवस शिक्षक म्हणून काम केलं. त्यानंतर मी जिल्हा परिषदेमध्ये क्लार्क म्हणून काम केलं. नंतर समाज कल्याण इन्स्पेक्टर, विस्तार अधिकारी, पंचायत म्हणून काम केलं. आणि माझा त्यानंतर मी BDO, नंतर डेप्युटी CO, नंतर साई संस्थांचा मुख्य कार्यकारी म्हणून सेवानिवृत्त झालो. ही माझ्या आयुष्यातली जी, ज्याला आपण असं म्हणूया चढण म्हणूया, ही चढण ज्या पद्धतीने निर्माण केली गेली त्याच्यामागे माझे कष्ट, माझे प्रयत्न, धडपड मला सांगायला आनंद वाटेल. शिक्षणाची आस्था मी मात्र विसरलो नाही. नोकरी करत असताना मी BCom झालो, BA झालो, LLB झालो, डिप्लोमा इन लेबरला झालो, D.Ed झालो, GCPR जर्नलिझम झालो. तो 7-8 डिग्र्या मी घेतल्या. आणि मला अजूनही खूप शिकायची इच्छा होती. मला शेवटचं एम होतं, त्यासाठी मी पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे होतं, त्यामुळे PhDसाठी त्याचा प्रयत्न केला होता, प्रवेश घेतला होता. पण नंतर मी तो विषय बाजूला राहिला. परंतु शिक्षणाचा अभ्यास मी माझ्या पद्धतीनं नोकरीतून मी पूर्ण केला. आणि गरिबी काय असतं, त्याचे चटके, वेदना सगळ्या प्रकारच्या मी भोगलेल्या आहेत. आणि परंतु त्या गरिबीच्याच वेदनांमधूनच माझी मानसिकता, दुसऱ्याबद्दल काय कष्ट, म्हणजे दुसऱ्याला मदत करणं हा माझा स्थायीभाव झाला. आणि मी सतत दुसऱ्याला मदत करत राहिलो. मी नोकरीत असताना दुसऱ्याला, माझा पगार कधी संपत जायचा, मी मदत द्यायचं, त्यातून करायचं. माझी म्हणजे अनंत म्हणजे गोष्टी आहेत की ज्या व्यक्त आणि अव्यक्त माझ्या काव्यसंग्रहामध्ये आहेत. तू एकदा वाच माझा काव्यसंग्रह. गाडीमध्ये आहे, तुला भेट देतो आता मी. त्याच्यामध्ये खरं म्हणजे लहानपणापासून वडिलांचं म्हणजे जे संरक्षण असतं ते मिळालं नाही. आईचे लहानपणी जाण्यामुळे संरक्षण किंवा जो हे असतं ते मिळालं नाही. आणि मग माझं जगणं म्हणजे दुसऱ्याच्या भरोश्यावर होतं, दुसऱ्याच्या मते होतं, भाऊ आणि भाऊजं याच्यावर होतं. मग त्या भयानक वेदना, मी लहानपणापासून कष्ट करत आलो. आपल्या समाजाचं म्हणजे तुला सांगायला लागलं तर मी गठईचं पण काम केलं, बूट पॉलिश पण केलं आहे. आणि मी काय ती लाज ठेवली नाही लहानपणापासून. अनेक छोटे काम करत राहिलो. परंतु मी पुढे जाण्याचं मला कधी हे मागे वळून कधी पाहिलंच नाही. पुढे जाण्याचं जे मिळेल ते काम केलेलं आहे. आणि मला सांगायला काही वाईट वाटायचं काही कारण नाही. परंतु ह्या दुसऱ्याला मदत करणं हा माझा स्थायीभाव असल्यामुळे
आणि त्यातून मी नेहमीच लोकांमध्ये एक प्रेम कमवण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे मी नोकरीत असताना जाणीवपूर्वक सांगतो की जिल्ह्यातील लोक, मी डेप्युटी शिव असताना किंवा व्हिडिओ असताना अधिकारी यायचे, सगळे यायचे जिल्ह्यातले, ज्यांचे प्रश्न सुटत होते ते माझ्याकडे यायचे. ते कलेक्टर गेले, जिल्हा परिषद गेले, विषय त्यांना कुणी समजून घेत नसेल किंवा सुटत नसेल, न सुटण्याचा प्रश्न माझ्याकडे यायचं. माझं ऑफिस म्हणजे संध्याकाळी सुरू व्हायचं 6 नंतर, रात्री 10पर्यंत मी शासकीय कार्यालयामध्ये हे सर्व जनतेचे प्रश्न सोडवायचं काम करायचं. आम्ही अनेक विद्यार्थी चळवळी केल्या. मी कास्ट टाईपचा फाउंडर प्रेसिडेंट पण राहिलो अनेक वर्ष. अखिल भारतीय विद्यार्थी संघटना असेल, DED विद्यार्थी संघटना असेल, जाती जमातीच्या असेल, अनेक गोष्टी आहेत त्या सांगायला. म्हणजे ते प्रचंड डोंगराईवर काम करण्याचा मी प्रयत्न केला. त्यातून जे माझ्या समवेत असलेले अनेक, आज मला इथे एक जण भेटले पाहण्याचे, जसं त्यांनी सांगितलं उपेक्षित व्यासपीठ, अक्कलवाडीचं म्हणजे एक गाव, एक पाणीपुरवठा चळवळ होती. त्या चळवळीमध्ये जिथे दलितांना पाणी भरू दिलं जात नव्हतं त्याबद्दल काढलेला मोर्चा असेल, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्यावेळेला आरक्षण जे आहे SC साठी, त्यासाठी असणारी जी चळवळ आहे ती नगरमधून खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली. तर दादासाहेब समाज कल्याण मंत्री होते आणि त्यांनी सांगितलं का हा कायदा आरक्षणाचा झाल्याशिवाय दलितांना खऱ्या अर्थानं शासकीय याच्यामध्ये नोकऱ्या मिळणार नाही. सरकार आहे त्यासाठी केलेली चळवळ असेल. आणि अनेक ज्या काही म्हणजे ही फक्त सरकारमध्येच म्हणजे जे आहे शासकीयच फक्त जे निमशासकीय आहे, जे कोऑपरेटिव्ह म्हणजे इथली EDC बँक असेल किंवा अरुण बँक आहे त्याच्यावर काढलेले मोर्चा असेल, किंवा भाऊसाहेब फिरोदे हायस्कूल असेल इथं काढलेल्या शाळांवर काढलेले मोर्चा असेल, या सर्व गोष्टीमुळे आम्ही शासनाला आरक्षणमध्ये म्हणजे शासनाला ते सक्तीच करायला लागलं. आरक्षण या सरकारामध्ये ते मान्य करावं लागलं. निमशासकीय याच्यावर केलं. ती चळवळ फार मोठी केली गेली. अनेक गोष्टी चळवळीचे अनेक फलितं आहेत. आणि मग हीच एका बाजूला नोकरी, एका बाजूला शिक्षण आणि एका बाजूला संघटना, अशा सर्व प्रकारे आयुष्य माझं लहानपणापासून गेलं. सांगायला मला आनंद वाटेल. त्याचाच परिभाग म्हणून मी खऱ्या अर्थानं साईबाबा संस्थेचा मुख्य कार्यकारी झाल्यानंतर आणि डिलिमिटेशन झालं 2009ला, आणि मग एक संधी मिळाली आरक्षणामुळं. बाबासाहेबांच्या जी घटनेमध्ये तरतूद केलेली आरक्षणाची त्याची खरी म्हणजे त्यामुळं एक संधी मिळाली आणि सुधारणा त्या संधीचं 2009ला खासदार झालो आणि प्रचंड काम करायचा मी प्रयत्न केला. गाव तिथे काम, गाव तिथे भेट असेल, गाव तिथे विकास असेल, अशा प्रकारे माझी काम करण्याची पद्धत. त्यामुळे मी आणखीन लोकप्रिय झालो. पण 2014ला काही घटनामुळे मला 10 वर्ष मी मध्ये खासदार नव्हतो. मग पुन्हा जनतेनं संधी दिली. राजकारणामध्ये काही चढ उतार असतात, त्याची अनेक कारणं असतात, परंतु जनता आणि जनतेला मी काही विसरलेलं नाही. आणि आपला माणूस ही भूमिका जी घेऊन आलो त्या भूमिकेतून अजूनही लोक त्या दृष्टीनं आज माझ्याकडे पाहत आहेत. आणि मी देखील आपला माणूस म्हणून, जनतेचा माणूस म्हणून, येणारा कोणता असो, कोणत्या पक्षाचा असो, कोणत्या जातीचा असो, कोणत्या धर्माचा असो, याचा मी कधी विचार करते. माझ्या आलेला माणूस हा त्याचं काम करून काम मागण्यासाठी आला, काम सोडवण्यासाठी आला, तर काम करणं सोडवणं हाच माझा स्थायी भाव आहे. आणि त्यात आनंद मिळवणं ही माझी बालपणापासूनची कल्पना आहे. आणि ती आज मी तशाच पद्धतीनं ती ठेवलेली आहे. आणि सांगायला आनंद वाटेल की त्यामुळेच मी खासदार आहे असं मला वाटतं. तर तुम्ही सगळ्यांनी पाहूच शकता की सरांना शिक्षणाची फार आवड होती. आज शिक्षणाच्या आवडीतून ते खासदार झालेले आहेत. तरीसुद्धा त्यांची शिक्षणाची आवड ही काही कमी झालेली नाही. त्यांना अजूनही शिकायचे असे ते सांगतात. तर सर, तुम्ही एवढं शिकले, आज खासदार पदावर आहात. मी एक युवती आहे, मीही कॉलेजमध्ये शिक्षण घेते. तर तुम्ही आमच्यासारख्या युवकांना काय सांगाल की त्यांनी शिक्षणाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन पदावरती गेलं पाहिजे? कारण आत्ताची परिस्थिती पाहता नोकऱ्यांची संधी ही कमी होत चालली आहे. तर ही संधी आम्हाला वाढवायची आहे, कारण की बेरोजगारी वाढत चालली आहे. तर यावर तुम्ही तुमचं मत काय द्याल? खरं म्हणजे शिक्षणाशिवाय खऱ्या अर्थानं शिक्षण हे सर्वात श्रेष्ठ आहे. आणि शिक्षणाच माणूस सुज्ञ होतो, समाजामध्ये तो ओळखला जातो.
आणि शिक्षणानंच खऱ्या अर्थानं या नोकरीच्या असेल, उद्योगाच्या असेल किंवा आपल्या उज्ज्वल भविष्याच्या संधी प्राप्त होतात. म्हणून शिक्षण हे महत्त्वाचं आहे. कोणतं शिक्षण घ्यायला महत्त्व नाही, पण त्या शिक्षणावरची शेवटची पदवी असेल त्यामध्ये पारंगत होणं आणि त्याच विषयामध्ये भविष्यामध्ये आपण आपलं भविष्य घडवणं हे फार महत्त्वाचं आहे. एक गोष्ट खरी आहे की आज अनेक लोक नोकऱ्यासाठी येतात, पण शिक्षण किती झालं विचारलं तर 10वी नापास, एस नापास. ते आता ग्रॅज्युएटला देखील नोकऱ्या मिळणं दुराफास्त झालेलं आहे. मी साईबाबा संस्थांमध्ये असताना अनेक मुलं कंत्राटी लागली. आजही ती मुलं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत. वाईट वाटतं की रिटायर होतात ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर रिटायर होतात आणि सरकारने आणि केंद्र सरकारने जे आता धोरण स्वीकारलं आहे ते अत्यंत दुर्दैव आहे. खरं म्हणजे आज सरकारी नोकऱ्या राहिलेल्या नाहीत आणि म्हणून आपण उद्योगाकडे देखील वळण्याची गरज आहे. आज उद्योगाच्या खूप संधी आहेत, त्या संधी देखील प्राप्त करून घेण्याची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने या डिजिटल आता याच्यामध्ये संपूर्ण जग जवळ आलेलं आहे आणि देशात नाही परदेशातही देखील एक्सपोर्ट इम्पोर्ट असेल किंवा अनेक आपल्याला पैसा मिळवणं किंवा नोकरी मिळवणं किंवा व्यवसाय मिळवणं या अनेक संधी आहेत. त्या संधी मिळवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं विचार केला पाहिजे. विचार केला तरच प्रयत्न होतात. अनेक निष्ठा असली पाहिजे, ध्येय असलं पाहिजे. ध्येयाचं वेळ लावून जर माणूस जगला तर तो यशस्वी होतो आणि तसं होण्याची गरज आहे. आणि कित्येक वेळा मुलं जी या पद्धतीनं जगतात वागतात ती जीवनामध्ये यशस्वी होतात. UPSC आणि MPSCच्या बाबतीत देखील असं आहे की त्या चांगल्या पद्धतीची जर नोकरी मिळवायची असेल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग UPSC आहे. पण अनेक जण म्हणतील बा आम्ही एकदा बसलो 4 वेळा बसलो मला ती संधी मिळाली. पण सतत प्रयत्न करण्याची गरज आहे आणि प्रयत्नातून शेवटी परमेश्वर जसं म्हणतो तसं आपल्या यशाला देखील म्हणजे यशस्वीता मिळते हे तेवढंच निश्चित आहे. सर, मग आता ही जी बेरोजगारी वाढत चालली आहे याच्यावर देश पातळीवर काही हालचाल चालू आहे का? नाही, राज्य असेल केंद्र असेल अनेक त्यांच्यासमोर विषय असतात, विकासाचे विषय असतात. तर देशामध्ये आज खऱ्या अर्थानं बेरोजगारीचा हा अत्यंत मोठा हा विषय आहे, हा धोरणात्मक विषय आहे. या देशातली रोजगारी जर हटवायची असेल आणि खऱ्या अर्थानं जेव्हा आम्ही गावात जातो तर 4-5 गोष्टीची मागणी होते. मी नेहमी सांगतो की आमच्या गावाला रस्ता पाहिजे, आमच्या गावाला वीज पाहिजे, आमच्या गावाला पिण्याचं पाणी पाहिजे, आमच्या शेतीला पाणी पाहिजे. या पलीकडे आणि शेवटची लोक काय म्हणतात तिथले स्थानिक सुशिक्षित आमच्या हाताला काम पाहिजे आणि आमच्या हाताला काम मागणारी संख्या हजारो आणि लाखो करोडोमध्ये आहे. आणि रिकाम्या हाताला काम देण्यामध्ये सरकार मात्र ज्या पद्धतीनं प्रयत्नशील आहेत, नाही असं नाही, धोरणं आहेत, परंतु तितका असं म्हणा त्यात यश मिळालेलं असं मी म्हणणार नाही. अजूनही रिकाम्या हातांना काम नाही आणि म्हणून या देशामध्ये बेकारी आणि बेरोजगारी हा एक चिंतेचा विषय आहे. अहो त्यासाठी आता सरकारने कौशल्य विकास अनेक गोष्टी काढलेल्या आहेत की ज्यामधून 6 महिने वर्षाचे कोर्सेस आहेत, त्यामधून नोकऱ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या अशा अनेक गोष्टीचे प्रयोग चालू आहेत. परंतु यावर निश्चितपणानं आपल्या या देशातील जी ही रिकाम्या हाताला काम मागणारी शक्ती आहे बेरोजगारी हिचं काहीतरी निश्चितपणानं भविष्यासाठी चिंता म्हणून परदेशामध्ये म्हणा किंवा जगामध्ये म्हणा जगाच्या बाजारपेठेमध्ये म्हणा या रिकाम्या हाताला काम निर्माण करून देण्यासाठी काहीतरी एक असं वेगळं आगळं धोरण निर्माण करण्याची गरज आहे असं माझं मत आहे. तर आपण पाहू शकता जसं आम्हाला साहेबांनी सांगितलं की बेरोजगारीचा हा जी संधी आहेत त्या उपलब्ध झालेल्या आहेत, फक्त आपण तिथपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. तर साहेब, तुम्ही आज समाजामध्ये काम करता, समाजाने तुम्हाला मोठं केलं आहे, तर तुमचं मत काय आहे याबद्दल किंवा समाजाकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत? मला सांगायला आलं ज्या समाजामध्ये मी जन्माला आलो त्या समाजाच्या ज्या काही वेदना आहेत, जी काही दुःख आहेत, जे काही इनजस्टिस आहेत तो सर्व मी भोगलेला आहे. त्याचा मी खऱ्या अर्थाने एक विक्टीम आहे आणि त्या वेदनांनीच मला खऱ्या अर्थाने घडवलेलं आहे. माणूस जेव्हा वेदनाच्या पार करून जातो किंवा अन्यायाला दूर करण्याचा प्रयत्न करतो, जस्टिस मिळवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला त्या वेदना ती दुःख समजतात. आणि ज्या समाजात मी जन्माला आलो त्या समाजामधली दुःख काय असतात हे मी
जी पाचीला पुजलेली आमच्या ग्रामीण भागामध्ये पाचीला पुजलेली अशी सगळी दुःख वेदना मी तपासल्यात, पाहिल्यात, अनुभवल्यात. आणि या त्या पार करत असताना मला किती वेदना झाल्या याची सगळी जाणीव आम्हाला आहेत. आणि म्हणून मी सुरुवातीला नगरला ज्यावेळेला डी.एड शिक्षणासाठी आलो तर सांगायला आनंद वाटेल की मी अकोल्याला असताना 16 वर्षाचा असताना मी बलुतेदार संघटना काढली. ते बलुतेदार संघटनेचा 16व्या वर्षी मोर्चा काढला होता. बलुतेदारांसाठी काहीतरी करावं. बलुतेदार म्हणजे सर्व 12 बलुतेदार म्हणतो ग्रामीण भागात राहिलेले सर्व समाजातली असलेली मंडळी. आणि नगरला आल्यानंतर मग सगळ्या प्रकारच्या दलित चळवळीमध्ये मी होतो. मग ते उपेक्षित व्यास असेल, कास्टवाय असेल, मागासवर्गीय दलित संघटना असेल, अखिल भारतीय दलित संघटना, सगळ्या संघटनांमध्ये एक काम करण्याची संधी मिळाली. आणि माझ्या नावाचा शिक्का होता दलित म्हणूनच होता. आणि दलित आणि संघटना, दलित आणि प्रश्न, दलित आणि चळवळी याचा मी एक अविभाज्य घटक होता. म्हणजे जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न होते. विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, 1972मध्ये दुष्काळाचा प्रश्न असेल, इथली हॉटेल ओपन करायची असतील, अनेक रस्त्यावरच्या चळवळी, रस्त्यावरचे जे आंदोलन असेल त्यात पूर्ण मी झोकून दिलेलं होतं आणि झोकून काम केलेलं होतं. आणि पुढे मला सांगायला आनंद वाटेल की कास्टवाय चळवळीमधून मी काही हजार मुलांना नोकरीला लावलं. त्या जिल्हा परिषदेमध्ये अनेक लोकांना मदत केली. जिथे जे समाजाचा माणूस, दलित माणूस मला भेटला त्याला हात द्यायचं काम मी केलं. सेवा संस्थांचा मुख्य कार्यकारी आधी असताना तिथे काही हजार मुलं मी लावली. त्यांना देखील मी मदत करण्याचा प्रयत्न केला. मी हे जे करत राहिलो, हे माझं मन मी जे करत होतो ते मी जे भोगलं ते त्यांच्या वाट्याला जाऊ नये किंवा मला जे भोगायला मिळलं त्यात त्यांना आनंद मिळावा, सुख मिळावा, हाच माझा प्रयोग आणि प्रयत्न होता. त्यामध्ये मी माझ्यामध्ये खूप यशस्वी झालेलो आहे, खूप समाधानी आहे. हजारो अशी कुटुंब आहेत की ते आजही त्या बाबतीमध्ये माझी आठवण ठेवतात. आणि मला तोच आनंद आहे की मी बरंच काही समाजासाठी करू शकलो. खरं म्हणजे चर्मकार समाजाच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर लहानपणापासून मी काम करतो. इथले राऊत नावाचं मी साडाकाळच्या हॉस्टेलला राहत होतो. आम्ही राज्यभर या ठिकाणी भेटी गाठी घेऊन इथल्या अनेक बैठका आम्ही इथे, त्यावेळेला ते बुकटे साहेब जज होते, पोटे साहेब तहसीलदार होते, ते कदम नावाचे सांख्यिकी अधिकारी होते आणि लाडी साहेबचे ॲडिशनल एस पी होते. हे सर्व शासकीय अधिकारी त्यावेळी त्यांनी मदत करून समाजाचं आपलं काहीतरी काम करा अशी त्यांच्या मनामध्ये आली तळमळ. त्यावेळेला झालेल्या बैठका त्याचा मी साक्षीदार आहे. ह्या नगर जिल्ह्यामध्ये मी 20 वर्षाचा असताना हा नगर जिल्हा समाजाच्या सर्व बैठका घेतलेल्या आहेत. मग जामखेडपासून तर अकोल्यापर्यंत. आणि या सर्व बैठकांना ते प्रभाकरराव शिंदे आणि मी असायचो. त्यावेळेला खैरे नावाचे सत्यजित शिंदे नावाचे मुंबईचे ग्रस्त होते, त्यांनी एक संघटना काढली. त्याच्याकडे जगजीवनबाबूंची एक संघटना होती. त्या सर्व संघटनामध्ये मी सहभागी होतो. समाजाच्या सर्वच कामकाजामध्ये माझा सहभाग मी नोंदवलेला आणि अत्यंत झोकून मनापासून मी ते संघटन केलं होतं. आणि आता नव्यानं 1900 मी त्यावेळेला व्हिडिओ होतो राहुरीला. आणि राहुरीला व्हिडिओ असताना घोंगरे साहेब सांगू इच्छितो की तिथे कांबळे नगरसेवक होते. तिथे एक सामुदायिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम मी गेलो. व तिथे मी ठरवलं की आपल्या जे युतीचं सरकार होतं 95 साली आणि म्हटलं आपले 12 आमदार आहेत आणि मग आपण त्यांना सर्व एकत्र इथं बोलू, आपल्या समाजाकडून अनेक भव्य जिल्हा मेळावा घ्यायचा. आणि मग त्याप्रमाणे तो प्रयोग मी केला. श्रीरामपूरला आम्ही मेळावा घेतला. सर्व आमदारांना आम्ही बोलवलं. ते घोलप साहेब त्यावेळेला समाज कल्याण होते, त्यांनाही बोलवलं. आणि मग तीच प्रेरणा घेऊन त्यांनी ती संघटना काढली राज्यव्यापी. तिचा उगम जो आहे तो श्रीरामपूरच्या आपल्या समाजाच्या मेळाव्यात आहे, सांगायचं तात्पर्य. आणि म्हणून ते संघटन, त्या बाबी, प्रचंड गोष्टी त्यावेळेला लहानपणापासून मला करण्याचं भाग्य मिळालं आणि मला त्याचा आनंद पण आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतं की 2009 ते 14 खासदार असताना देशाच्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या पार्लमेंटरी कमिटीवर होतो. मी सांगत नाही, देशातली सगळ्या साक्षी, सर्व राज्य सरकार असतील, बँका असतील, देशातल्या सगळे
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या काही अंगीकृत संस्था असेल त्या सर्वांच्या साक्षी काढायचं काम मला प्रशासनाचा अनुभव असल्यामुळं त्या साक्षी काढायचं काम मला करण्याचं भाग्य मिळालं आणि त्यातून जाती आणि जमातीचे जे प्रश्न आहेत या देशातले ते मांडण्यात सोडवण्यामध्ये माझा प्रचंड वेळ आणि प्रचंड ताकद मी तिथे पणाला लावली हे देखील मला सांगायला आनंद वाटेल. तुम्ही या खासदार पदावर आहात, तर ह्या पदावर असताना तुम्हाला असा कोणता मोठा बदल घडवून आणावासा वाटतो समाजामध्ये? नेहमी आपल्याला अपेक्षा अशी असते की आपल्या समाजातली आपल्या कुटुंबातील माणसं मोठी व्हावीत, श्रीमंत व्हावीत. श्रीमंत होण्यापेक्षा त्यांना दोन वेळचं जेवण व्यवस्थित व्हावं हीच अपेक्षा असते. पण अजूनही मी एक नेहमी विचार करतो, मी शिकलो, बाबासाहेबांच्या पुण्याईनं मी शिकलो, मोठा झालो, परंतु अजूनही माझ्या कुटुंबातील माझे भाऊ, त्यांची मुलं किंवा माझ्या गल्लीत ज्या गल्लीत राहतो अजूनही ती माणसं अजून अर्धशिक्षित आहेत, अजूनही दरिद्री आहेत, अजूनही म्हणजे कामासाठी 2 वेळच्या जेवणासाठी अजूनही ते पात्र ठरले नाहीत. ही तशी शोकांतिका आहे. म्हणून आरक्षणाचा जो मुद्दा आहे या संबंधानं की आरक्षण अजूनही किती वर्ष लागेल याचं मी सांगू शकत नाही. पण जोपर्यंत माझा समाज परिपूर्ण जोपर्यंत सक्षम होत नाही, बलवान होत नाही, तोपर्यंत आरक्षण हे चालू राहिलं पाहिजे. आणि आरक्षणाच्या दृष्टीने मी एवढंच नाही, परंतु हे आरक्षण किती आवश्यक आहे. हजारो पिढ्या ज्या समाजानं भोगल्या वेदना त्यांना कुठे आता तरी खऱ्या अर्थानं सुखाच्या संधी आपण निर्माण होत आहेत, झाल्या आहेत आणि त्याचा फायदा काही तळापर्यंत गेला आहे. पण अजूनही अनेक स्तर असे आहेत की तेथे अजून ही पोचलेली नाही. अजूनही ती वंचितता अजूनही दिसते आहे आणि ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आरक्षण हे मिळालं पाहिजे आणि त्याचा फायदा सर्वांनी घेतला पाहिजे. आणि हा फायदा जर घ्यायचा असेल तो शिक्षणानेच मिळेल. आणि म्हणून शिक्षणाच्या असलेल्या संधी, आरक्षणाच्या असलेल्या संधी आणि नव्या योजनांच्या असलेल्या संधी समाजाने देखील आता तो जो आपला व्यवसाय त्या व्यवसायापासून दूर झाला पाहिजे. आज मी बघतो ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये की चप्पलची दुकानं कोण चालवतं आहे? इथं समाजाची ब्राह्मण मराठी समाजाची लोक दुकानं चालवतात. आणि म्हणून त्याने आपला हा धंदा दुसऱ्याने स्वीकारला. धंद्यावर पण आपण आता त्या धंद्यातले आहोत, त्या जातीतले आहोत म्हणून तो धंदा करण्याची गरज नाही. अनेक व्यवसाय आहेत, त्याप्रमाणे त्या व्यवसायामध्ये नव्या येणाऱ्या संधी प्राप्त करून माणसाने त्या संधीचा स्वीकार करून आपला कुटुंबाचं स्वतःचं आयुष्य उज्ज्वल करून घ्यावं अशीच माझी प्रार्थना आहे. साहेबांनी आज हा पॉडकास्ट आपल्याला दिला, भरपूर अशी माहिती सांगितली. समाजासोबत चालणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्याला कॅमेरासमोर ऐकायला भेटलं आणि प्रत्येक गोष्टीचं तत्त्वज्ञान किंवा त्यामधील खोलता आपल्याला समजून घ्यायला भेटली. याबद्दल साहेब तुमचं खरंच धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला पॉडकास्ट दिला, एवढी माहिती सांगितली. तुमचा जीवन प्रवास ऐकून, तुमची माहिती ऐकून नक्कीच आम्हाला प्रेरणा भेटली आणि हा व्हिडिओ ऐकणाऱ्या प्रत्येक युवकाला ही प्रेरणा भेटेल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. तुम्ही हा पॉडकास्ट ऐकल्याबद्दल सर्वांचे आभार. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.